विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर मुक्ता सोमवंशी आपल्या सर्वांचं लोकप्रशासन विभागामध्ये स्वागत करते। आपण आजपर्यंत BA द्वितीय वर्षाचा जो लोकप्रशासन विषयाचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये 2 प्रकरणांचा अभ्यास आपण केला आहे। कर्मचारी प्रशासनाचा अर्थ, व्याप्ती आणि महत्त्व हा भाग आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिला। तर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण भरतीचा अर्थ आणि भरतीचे प्रकार, प्रत्यक्ष भरती व अप्रत्यक्ष भरती हा जो आपल्या विद्यापीठाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम आहे तो आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे। आज आपण या कर्मचारी प्रशासनातील पुढचा भाग, पुढचं प्रकरण पाहूया, ते म्हणजे प्रशिक्षण। तर प्रशिक्षण हे सुद्धा कर्मचारी प्रशासनामध्ये जेवढं महत्त्व भरतीला आहे तेवढंच महत्त्व प्रशिक्षणाला सुद्धा आहे। कारण भरती कशी करावी ही एक महत्त्वाची समस्या कर्मचारी प्रशासनांतर्गत उपस्थित होते। त्याच पद्धतीनं कर्मचारी वर्गासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण कसं असावं, कोणत्या माध्यमातून द्यावं, ही सुद्धा एक महत्त्वाची समस्या कर्मचारी प्रशासनांतर्गत मानली जाते। तर या कर्मचारी प्रशासनाअंतर्गत प्रशिक्षणाचा अभ्यास करत असताना आपल्याला असं म्हणता येतं की कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण प्रशिक्षणाच्या माध्यमामधून कर्मचारी वर्गाला प्रशासकीय कार्य व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी तयार केला जातो। त्यामुळं प्रशिक्षण ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे। विशेषतः अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की जगात सर्वत्र लोकशाही कल्याणकारी राज्याचा स्वीकार करण्यात आलेला आहे। म्हणजेच पूर्वीची पोलीस राज्याची जी काही संकल्पना होती ती संकल्पना आता मागे पडलेली आहे। मी तुम्हाला या ठिकाणी मागील वर्षी सुद्धा सांगितलं की पोलीस राज्य जेव्हा अस्तित्वामध्ये होतं तेव्हा सरकारला करावयाची कार्य ही फार मोजकी होती। अगदी एका हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढीच कामं पूर्वीच्या काळी सरकारकडून केली जात होती। त्यामुळं लोकप्रशासनाचं कार्यक्षेत्र सुद्धा फार मर्यादित होतं। पण अलीकडच्या काळामध्ये कल्याणकारी राज्याचा स्वीकार केलेला आहे। म्हणजेच जनतेच्या विकासाशी आजचं सरकार बांधील आहे। प्रत्येक नागरिकाचा विकास झाला पाहिजे, प्रत्येक नागरिकाला एक चांगलं जीवन जगता आलं पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण करून देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे। आणि ती जबाबदारी पार पाडण्याचं माध्यम म्हणजे प्रशासन आहे, लोकप्रशासन। तर त्यामुळं लोकप्रशासनाच्या कार्यक्षेत्रात वाढ झालेली आहे। केवळ कार्यक्षेत्रात मध्येच वाढ झालेली आहे असं नाही, तर आजच्या लोकप्रशासनाला विविध प्रकारची अनंत कार्य त्या ठिकाणी करावी लागत आहेत। अगदी जर आपण एखाद्या प्रशासकीय कार्यालयामध्ये जाऊन भेट दिली आणि त्या ठिकाणचं जर वातावरण पाहिलं तर काही वेळानंतर आपल्याला असं वाटेल की बापरे, किती मोठा हा कामाचा व्याप आहे। जर आपण ते बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल। एखादा क्लार्क जेव्हा वेगवेगळ्या फायली शोधतो, त्याच्याकडे अनेक फायली असतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या कार्याच्या त्या ठिकाणी त्यांना नोंदी ठेवाव्या लागतात आणि त्या नोंदी म्हणजे जतन करून ठेवून वेळप्रसंगी त्याची मदतसुद्धा घ्यावी लागते। त्यामुळं हे जे काम आहे ते काम अतिशय म्हणजे मोठं तर आहेच आहे,
परंतु त्याचबरोबर ते गुंतागुंतीचं सुद्धा आहे. आणि अशी गुंतागुंतीची आणि जी काही म्हणजे कठीण कामं आहेत ती कामं व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता असते. आणि त्यासाठी प्रशिक्षणाचं एक नियोजन या ठिकाणी करावं लागतं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की आपण पाहतो की म्हणजे या लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेच्या अस्तित्वानंतर म्हणजे अनेक प्रकारची कार्ये या ठिकाणी या राज्याला पार पाडावी लागतात. तर ही जी काही कामं आहेत ही कामं समाधानकारकपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्याकडे तशी कौशल्य असावी लागतात. ती कौशल्य जर त्यांच्याकडे असतील तर ते उत्तम पद्धतीनं काम करू शकतात. आणि जर या ठिकाणी ह्या म्हणजे जे काही कौशल्य आहेत ह्या कौशल्यांची त्यांच्यामध्ये जर निर्मिती झाली नाही किंवा ती कौशल्य त्यांना अवगत झाली नाहीत तर कार्य करत असताना अनेक अडचणी येतात. त्याचबरोबर या त्यांच्या म्हणजे कौशल्य त्यांच्याकडे नसल्यामुळं त्याचे वाईट परिणाम प्रशासनावरती सुद्धा होत असतात. आणि त्यामुळं या ठिकाणी अगदी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमामधून त्यांच्यामध्ये ते कौशल्य निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. कारण या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता येते. पहा की शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये अशी विशेष म्हणजे सर्वच म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी तशी कौशल्य म्हणजे त्यांना देण्याचं काम या शिक्षणामधून केलं जात नाही किंवा ते होऊ शकत नाही. कारण केवळ एकाच प्रकारचं काम कर्मचारी वर्गाला त्या ठिकाणी करावयाचं नसतं, तर वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागत असतात. आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरती शिकवणं तसं कठीण आहे. तर जेव्हा हा कर्मचारी वर्ग म्हणजे कार्यरत असतो किंवा जेव्हा त्यांची निवड एखाद्या विशिष्ट कामासाठी केली जाते तेव्हा मात्र त्या कर्मचाऱ्यांना त्या पद्धतीचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये ते कौशल्य वाढीस लावण्याचा प्रयत्न केला जातो किंवा ते कौशल्य त्यांच्यामध्ये रुजवून त्यांच्याकडून ते कार्य व्यवस्थितपणे पार पाडल्या जाऊ शकतं. आणि त्यामुळं या प्रशिक्षणाची व्यवस्था ही करावी लागते. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की प्रत्येक देशामध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था ही केली जाते आणि त्या कार्यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करण्यास उपयुक्त प्रशिक्षण त्या कर्मचाऱ्यांना दिलं जातं. ब्रिटन कमिटी ॲसेटन समितीनं या ठिकाणी असं म्हटलेलं आहे प्रशिक्षणाच्या अनुषंगानं की लोकसेवेला जाणीवपूर्वक उच्च आदर्शाप्रती व उच्च दर्जाप्रती संचलित करण्याची गरज असते आणि केवळ नियोजनबद्ध व हेतुपूर्ण प्रशिक्षणाद्वारेच हे शक्य आहे. म्हणजेच या समितीचं असं मत आहे की लोकसेवेला जाणीवपूर्वक उच्च आदर्शाप्रती व उच्च दर्जाप्रती संचलित करण्याची गरज असते. कारण या ठिकाणी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या ज्या काही सेवा आहेत, लोकसेवेकडून लोकांसाठी जे काही कामं केली जाणार आहेत ती कामं जर उच्च दर्जाची असतील तरच त्याचा प्रभाव म्हणजे समाजावरती किंवा देशावरती पडेल. आणि असा प्रभाव त्या ठिकाणी निर्माण व्हावा यासाठी तसा उत्तम दर्जाचा कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी निर्माण करणं ही सुद्धा महत्त्वाची बाब त्या ठिकाणी असते. आणि त्यामुळं ते असं म्हणतात की असा उत्तम प्रशासक निर्माण करण्यासाठी आपल्याला नियोजनबद्ध आणि हेतुपूर्ण असं प्रशिक्षण त्यांना द्यावं लागतं. आणि यामुळं या ठिकाणी हा जो कर्मचारी वर्ग आहे तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आणि एक राष्ट्राचा विकास आणि ज्या काही समस्या असतील प्रशासनामधल्या त्या सर्व समस्या चांगल्या पद्धतीनं या माध्यमातून सोडवल्या जाऊ शकतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं किंवा यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता ही आहे असंही आपण म्हणू शकतो.
आता या ठिकाणी आपल्याला कर्मचारी प्रशासनाचा जसा आपण अर्थ व्याख्या पाहिली त्याच पद्धतीनं प्रशिक्षणाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अर्थ पाहायचा आहे. तर प्रशिक्षण म्हणजे काय याविषयी वेगवेगळ्या विचारवंतांनी इथं व्याख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपला एक महत्त्वाचा विचारवंत जो ज्याला आपण या ठिकाणी मागच्या वर्षीपासून ओळखता ते म्हणजे डॉक्टर LD व्हाईट या विचारवंतांनी कर्मचारी प्रशासनाची व्याख्या अशी केली आहे. पहा, प्रशिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे लोकसेवकांना त्यांच्या कार्याची माहिती करून दिली जाते आणि त्यांची कार्यक्षमता वाढवली जाते. म्हणजे LD व्हाईट यांनी असं म्हटलेलं आहे की प्रशिक्षण म्हणजे काय, तर प्रशिक्षण ही एक प्रक्रिया आहे. मुळात पहिला त्यांनी मुद्दा काय सांगितलेला आहे, प्रशिक्षण ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या माध्यमामधून जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याची माहिती करून दिली जाते आणि त्यांची कार्यक्षमता वाढवली जाते. म्हणजे प्रशासकीय क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीची निवड झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कर्मचारी वर्गाची निवड करण्यासाठी विशेष आयोग आपल्याकडे आहे, वेगवेगळ्या समित्या असतात, त्यांच्या माध्यमामधून कर्मचारी वर्गाची निवड ही केली जाते आणि मग ही निवड केल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं काम करता यावं यासाठी त्यांना त्यांच्या कामाची माहिती देणं, त्याचबरोबर त्यांची कार्यक्षमता वाढवणं. कारण त्यांना जर त्या कामाविषयीचं सखोल ज्ञान मिळालं, त्याची पूर्ण माहिती असेल तरच ते कार्यक्षमपणे काम करू शकतील. आणि त्यामुळं या ठिकाणी LD व्हाईट यांनी सांगितलेली साधी आणि सरळ या ठिकाणी व्याख्या आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, प्रशिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे लोकसेवकांना त्यांच्या कार्याची माहिती दिली जाते आणि त्यांची कार्यक्षमता वाढवली जाते. त्याला प्रशिक्षण असं म्हटलं आहे. यानंतर दुसरा विचारवंत आहे विल्यम G. टॉर्पी यांनी असं म्हटलंय, नागरी सेवकांचे कौशल्य, सवयी, ज्ञान व दृष्टिकोन विकसित करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रशिक्षण होय. नागरी सेवकांचे कौशल्य, सवयी, ज्ञान व दृष्टिकोन विकसित करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रशिक्षण. म्हणजे या ठिकाणी मुळात जो कर्मचारी म्हणून प्रशासनामध्ये दाखल झालेला जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीच्या अंगी म्हणजे काही कौशल्य निर्माण करणं, त्याचबरोबर त्यांच्या सवयी म्हणजे एक त्या ठिकाणचा जबाबदार कर्मचारी म्हणून त्यानं कसं वागलं पाहिजे, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी कुठल्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. जसं तुम्हाला या ठिकाणी माहिती, तुम्ही कुठलंही प्रशिक्षण घ्या, त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये म्हणजे त्या एक साधं शिक्षक या घटकासाठी प्रशिक्षण आहे. शिक्षक, आता शिक्षक म्हटल्यानंतर शिक्षकाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी ही एक स्पेशल आहे, बरोबर आहे. तर त्या शिक्षकाचं आचरण हे तसं असलं पाहिजे. त्यानं म्हणजे त्या व्यक्तीच्या वागण्यामधून आपल्याला हा शिक्षक आहे किंवा हा शिक्षक असू शकतो असं आपलं मत व्हायला हवं. म्हणजेच त्याचं चालणं, बोलणं, वागणं त्यामध्ये शिक्षकाचे गुण हे आपल्याला दिसून आले पाहिजेत. मुळात माणूस हा जन्मतः शिक्षक नाही आहे, तर तो प्रशिक्षणामधून शिक्षक झालेला आहे. तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमामधून शिक्षकाविषयीच्या ज्या काही सवयी आहेत त्या सवयी त्याला त्या ठिकाणी लागल्या पाहिजेत. आपण पाहतो
की आपण आता काही ठिकाणी आपल्याला काही गोष्टींचं त्या ठिकाणी म्हणजे सवयी नसतात, आहे की नाही. सगळे समाज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये आपण वाढत असतो आणि त्यानुसार आपल्या सवयीसुद्धा ठरलेल्या असतात किंवा त्याचा प्रभाव आपल्या वागण्यावरती पडलेला असतो. तर हा जो काही आपला पहिला म्हणजे जे काही आपलं वागणं आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल घडवून आणून एक नवीन ज्या काही सवयी आहेत त्या सवयी म्हणजे त्या कार्याला अनुसरून आपल्यामध्ये काही परिवर्तन या प्रशिक्षणाच्या माध्यमामधून आपल्याला घडवून आणता येतं. तर त्या पद्धतीनं कर्मचारी वर्ग ज्या पद्धतीची कामं करत आहे तर तशा त्यांना सवयीसुद्धा म्हणजे या प्रशिक्षणाच्या माध्यमामधून लावून दिल्या जातात. त्यांचं ज्ञान म्हणजे त्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये त्यांना काम करायचं आहे त्या क्षेत्रामधलं त्यांना सखोल असं ज्ञान दिलं जातं आणि त्यांचा दृष्टिकोनसुद्धा त्या पद्धतीनं विकसित करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला त्यांनी प्रशिक्षण असं म्हटलेलं आहे. तसंच या प्रशिक्षणाद्वारे लोकसेवकांची शासकीय यंत्रणेतील प्रभाव क्षमता वाढवली जाते. शासकीय यंत्रणेमध्ये त्यांची जी काही प्रभाव क्षमता आहे ती सुद्धा या माध्यमामधून आपल्याला वाढवता येते असं मत टॉर्पी या विचारवंताचं आपल्याला सांगता येतं. तसंच त्यांना भावी काळामधील शासकीय पदांसाठी तयार केलं जातं. थोडी विस्तृत अशी व्याख्या विल्यम टॉर्पी या विचारवंताने केलेली आहे. सर्वात पहिलं महत्त्वाचं सांगितलेलं आहे की त्यांच्यामध्ये ज्ञान कौशल्य वाढीस लावणे. दुसरं महत्त्वाचं सांगितलेलं आहे की त्यांची प्रभाव क्षमता वाढविणे आणि तिसरी महत्त्वाची बाब सांगितलेली आहे की भावी काळातील शासकीय पदासाठी त्यांना तयार करणे. आता भावी काळातील शासकीय पदं म्हणजे कोणती पदं, तर या ठिकाणी ही पदं म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की एखादा कर्मचारी जर समजा PSI असेल तर PSI पासून त्या ठिकाणी त्याला SP जर तो या ठिकाणी झाला तर त्या पद्धतीचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी म्हणजे होऊ शकतो. त्याच्यामध्ये जर तेवढी ॲबिलिटी असेल त्याच्यामध्ये तेवढं DYSP SP जरी नाही झाला तर तो DYSP या पदापर्यंत पोहोचू शकतो. तर त्यासाठी त्याला त्या ठिकाणी तयार करण्याचं कामसुद्धा या प्रशिक्षणाच्या माध्यमामधून होत असतं. त्यानंतर पुढचा विचारवंत आहे मेंडल. या विचारवंताने प्रशासनातील नवीन कार्याचा आढावा घेणे, वर्तमान कार्यासाठी ज्ञान व कौशल्याचा विकास करणे आणि भविष्यकाळातील जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार करणे याला प्रशिक्षण असे म्हणतात. सोप्या पद्धतीने त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. नवीन कार्याचा आढावा घेणे म्हणजे कर्मचारी वर्गाला कोणती नवीन कामं करायची आहेत त्याचा आढावा घेणे आणि त्या अनुषंगाने त्यांना माहिती देणे. वर्तमान कार्यासाठी ज्ञान आणि कौशल्याचा विकास करणे, आज सध्या जी काही कामं करत आहेत त्या कामासाठीचा त्यांना त्या ठिकाणी म्हणजे जे ज्ञान आवश्यक आहे ते ज्ञान आणि कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित करणे आणि भविष्यकाळातील जबाबदारी स्वीकारण्यासाठी आत्ता जे आपण उदाहरण घेतलं त्या पद्धतीनं की भविष्यकाळामध्ये त्यांना जे काही आवश्यक असलेल्या पदासाठी जेव्हा त्यांना जावं लागेल तर त्या पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्याचं काम या प्रशिक्षणाच्या माध्यमातून केलं जातं. याचबरोबर आणखी एका विचारवंताची आपण व्याख्या पाहूयात, तो म्हणजे डॉक्टर MP शर्मा. खूप सोपी आणि सुटसुटीत व्याख्या MP शर्मा या विचारवंतांनी केलेली आहे. ते असं म्हणतात, अपेक्षित दिशेने कर्मचाऱ्यांची अभिवृत्ती व मूल्याचा विकास घडवून आणण्याची आणि त्यांच्या कौशल्यात, सत्तेत व बुद्धिमत्तेत वाढ करण्यासाठी केलेला जाणीवपूर्वक प्रयत्न म्हणजे प्रशिक्षण होय. म्हणजे अपेक्षित दिशेने म्हणजे आपली त्या ठिकाणी ती जाणून बुजून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी ती प्रक्रिया घडवून आणलेली असते. म्हणजे या ठिकाणी अपेक्षित दिशेने म्हणजे त्या योग्य त्या दिशेने आपल्याला जी या ठिकाणी गरज आपली आहे किंवा ज्या दिशेने आपल्याला काम करायचं आहे तर ते काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी अभिवृत्ती आणि मूल्य
संबंधित कर्मचाऱ्यामध्ये आपल्याला वाढीस लावायचे आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कौशल्यामध्ये आणि सत्तेमध्ये तसेच बुद्धिमत्तेमध्ये वाढ करण्यासाठी केलेला जाणीवपूर्वक, म्हणजे प्रशिक्षण हे कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक दिलं जातं आणि जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये काही विशेष बाबींची निर्मिती ही करून घेतली जाते किंवा ती निर्मिती त्यांच्यामध्ये घडवून आणली जाते ती प्रशिक्षणाच्या माध्यमामधून. तर या पद्धतीनं डॉक्टर MP शर्मा यांनी प्रशिक्षणाचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आपल्याला दिसून येतो. तर एकंदरीत या वेगवेगळ्या विचारवंतांच्या व्याख्या पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की प्रशिक्षण ही बाब किंवा प्रशिक्षण म्हणजे कर्मचाऱ्यांना विकसित करण्यासाठी त्यांना त्यांची दैनंदिन कार्य, त्यांना जी जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी त्यांच्यामध्ये तसे गुण म्हणजे विकसित करणं किंवा ते कौशल्य त्यांच्या अंगी निर्माण करण्यासाठीचा हा विशेष प्रयत्न असतो असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर या पद्धतीनं आपण प्रशिक्षणाचा अर्थ या ठिकाणी सांगू शकतो. तर हा जो काही प्रशिक्षणाचा अर्थ आहे तो आपण समजून घ्या. यानंतर आपल्याला याचं जे काही नोट्स आहेत त्या नोट्ससुद्धा दिल्या जातील. तोपर्यंत आपण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक त्या ठिकाणी ऐका, समजून घ्या आणि जर कुठं अडचण आली तर मग त्या ठिकाणी मला विचारा. आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवल्या जातील. तर आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या सूचना आणि जर आवडला असेल तर त्या ठिकाणी तशा पद्धतीची प्रतिक्रिया द्या आणि जर काही अडचण असेल तर तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी मला सांगू शकता. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद.